हवा की दुनिया में सबका स्वागत. सर्व धर्म समभाव. निसर्ग धर्मांचा विजय असो. सर्व प्राणी मित्रांना शांती लाभो. देहाची पूजा करण्यापूर्वी देशाची पूजा करा. अमर बलिदान दिवसानिमित्त जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली तसेच सर्व जाती धर्माच्या भारताच्या प्रत्येक राज्यातील देशभक्तांकडून भारतातील सर्व शहीद झालेले क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांचा आदर करण्यासाठी तसेच त्यांचे बलिदान हे कायमस्वरूपी देशवासियांना स्मरण होऊन त्यांची देशभक्ती वाढवण्याच्या उद्देशाने अमर बलिदान दिवस दिन 23 मार्च 2025 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे स्वामी विवेकानंद, पसुंपोन मुथुरामलिंगम थेवर व डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मारकाला अभिवंदन करून अमर बलिदान दिवस हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कोणतेही राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही राजकीय नेत्याशी संबंधित नाही. हा कार्यक्रम फक्त शहीद झालेले क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांचा आदर करण्यासाठी व देशभक्ती वाढवण्यासाठीच्या उद्देशाने दरवर्षी जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष परमपूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्यातील देशभक्त एकत्रित येऊन वेगवेगळ्या राज्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करतात. याआधी बंगलोर येथील पॅलेस ग्राउंड, दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम, पंजाब येथील भगतसिंग यांचे गाव खतकर कलान, नवान शहर येथे, भारत पाकिस्तान सीमेवर हुसैनीवाला या गावी करण्यात आले. आपला महान भारत देश हा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, सुब्रमण्य शिवा, पसुंपोन मुथुरामलिंगम थे, शिवगामी अम्मैयार, वी.ओ. चिदंबरम पिल्लईराम, प्रसाद बिस्मिल्ला, वीर सावरकर, उधम सिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतीवीर सांगोली रायण्णा, वासुदेव बलवंत यांसारख्या महान क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांची तसेच पराक्रमी योद्धा व देशभक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज, महात्मा बसवेश्वर, गुरु नानक, स्वामी विवेकानंद यासारख्या संत व राष्ट्रपुरुषाची ही भूमी आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी, मग ते कोणत्याही जातीचे असोत किंवा धर्माचे असोत, आपले मौल्यवान जीवन अर्पण करणारे हजारो वीर क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यापूर्वी त्यांचे बलिदान दिले. तसेच आता सुद्धा आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीरांना जय भारत माता सेवा समितीकडून शतशः नमन. भारत देशासाठी महान काम केलेल्या व्यक्तींना त्यांच्या जातीमध्ये सीमित करू नये. त्यांना भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वापरावे. कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी सीमित करू नये. ते सर्व देशासाठी अमूल्य रत्न आहेत. सर्वांनी त्यांच्या जयंतीचे आचरण करावे, पण एका जातीपुरते करू नये. एकाच जाती एकाच धर्मामुळे संविधान वाचवता येत नाही. संविधान व निसर्ग वाचवायचे असेल तर सर्व जाती धर्माची आवश्यकता आहे. देश वाचला तर जाती, धर्म, पक्ष, परिवार, तुम्ही आम्ही वाचतो. देश वाचला नाही तर कोणीही वाचणार नाही. या विचाराने प्रेरित होऊन आपल्याला देशासाठी सर्वांगीण एकता साधण्याची आवश्यकता आहे. जात धर्माचा विचार न करता देशाचा विचार करा. राष्ट्रधर्म सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. हे लक्षात घेऊन आपण एकत्र येऊन आपल्या देशाची सुरक्षितता साधावी लागेल, असा संदेश सद्गुरू परमपूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी देशवासियांना दिलेला आहे. या महान स्वातंत्र्यलढ्यातील शहीद क्रांतिकारी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार परमपूज्य श्री हवा मल्लीनाथ महाराज, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या हस्ते केला जाणार आहे. तरी सदर कार्यक्रमात सर्व भारतवासियांना उपस्थित राहण्याकरिता जय भारत माता सेवा समितीकडून आमंत्रित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात महान क्रांतिकारी शहीद स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महान क्रांतिकारी शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या कुटुंबातील सदस्य अमित आझाद तिवारी, महान क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या कुटुंबातील सदस्य यादविंदर सिंग संधू, महान क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या कुटुंबातील सदस्य सत्यशील राजगुरू, महान क्रांतिकारी शहीद अशफाकुल्ला यांच्या कुटुंबातील सदस्य अलाकुल्ला खान, महान क्रांतिकारी शहीद उधम सिंग यांच्या कुटुंबातील सदस्य हरपाल सिंग सूनम, महान क्रांतिकारी शहीद झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्या कुटुंबातील सदस्य सुनील गोपाल राव, महान क्रांतिकारी सुखदेव यांच्या कुटुंबातील सदस्य अशोक थापर, महान स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या कुटुंबातील सदस्य सोमशेखर देसाई, थोर स्वातंत्र्यसैनिक सांगोली रायण्णा यांच्या कुटुंबातील सदस्य करवीरप्पा रगन्ननवार. सवे भवंतु सुखिनः, सवे संतु निराम्या.